We are beginning a new series from today called Abraham, the challenge of being God's friend. आणि सध्या आपण उत्पत्तीच्या पुस्तकात आहोत आणि उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आपण नोहाची सिरीज संपवलेली आहे आणि आजपासून एक महत्वाचा व्यक्ती अब्राहम याच्या जीवनाविषयीची कथा आपण पाहणार आहोत. अनेक वेळा ही गोष्ट मी सोनू आणि अनिकेतला सांगितली, चर्चा इतर लेकरांनाही सांगितली आणि आजपासून तुम्हाला संदेश रूपाने सांगणार आहे. हालेलुया. आजचा शास्त्रभाग आहे उत्पत्ती 11:31 ते 12:9, जेनेसिस 11:31 to 12:9. आणि आजचा आपला संदेशाचा शीर्षक आहे मोठे सौभाग्य, मोठी जबाबदारी. ग्रेट प्रिव्हिलेज, ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. आता उत्पत्ती 12 पासून उत्पत्तीच्या पुस्तकाचा एक नवीन विभाग सुरू होत आहे. पहिले 11 अध्याय उत्पत्ती 1 ते 11 याच्यामध्ये पृथ्वीचा इतिहास आहे, प्रिमियल हिस्ट्री. आणि अध्याय 12 ते 50 उरलेलं पुस्तक उत्पत्तीचं, याच्यामध्ये पूर्वजांचा म्हणजे इस्रायलाच्या पूर्वजांचा इतिहास आहे. अब्राहम, इजाक, याकोब आणि योसेफ असे हे 2 विभाग उत्पत्तीच्या पुस्तकाचे आहेत. प्रायमिवल हिस्ट्री चॅप्टर्स 1 to 11 and patriarchal history 12 to 50. आता आपण पाहिलं की पाप वाढत गेल्यामुळे आदामापासूनचं जे जग होतं ते जलप्रलयात परमेश्वराने नष्ट केलं. एकच फॅमिली जी उरली होती, जिच्यावर दया केली, परमेश्वराची कृपादृष्टी झाली, ती म्हणजे नोहाची फॅमिली. आणि त्यांच्यापासून एक नवीन जग सुरू झालं. आणि आजचं जे जग आहे ते नोहापासूनच्या उत्पत्तीचं जग आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जरी नव्याने सुरुवात केली तरीही पाप वाढत 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 गेला. परंतु उत्पत्ती 3:15 मध्ये ज्यावेळेस आदाम आणि हव्वा यांनी पाप केलं त्यावेळेस त्यांना एक वचन दिलं होतं की तुझी संतती त्याचं डोकं ठेचील, म्हणजे सैतानाचं. आणि ही प्रॉमिस किंवा हे अभिवचन जे देवाचा पुत्र त्याची संतती जगात येणार होता, जो स्त्रीपासून जन्म घेणार होता, त्याची भविष्यवाणी आहे. आणि म्हणून उत्पत्तीच्याच पुस्तकात आपल्याला गुड फ्रायडे आढळतो उत्पत्ती 3:15 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्त देवाची संतती जगात येईल, तो एक दिवशी जगात येईल आणि त्या वधस्तंभावर सैतानाचं डोकं ठेचील. प्रेज द लॉर्ड. आणि हे जे वचन अभिवचन दिलेलं होतं हे आता देव पूर्ण करीत आहे इतिहासामध्ये. आता सर्वजण इकडे लक्ष द्या. ही केलेली भविष्यवाणी, दिलेलं वचन, आता हे नवीन युग किंवा नवीन जग जे सुरू झालेलं आहे नोहापासून, तर हे वचन पूर्ण करणार आहे इतिहासामध्ये. आपण पाहिलं की आदाम आणि हव्वा यांना सेठ हा झाला हवेलाच्या मृत्यूनंतर. आणि सेठाची वंशावळी ही धार्मिकाची वंशावळी होती. सेठच्या घराण्यातून नोहा जन्मला आणि नोहाच्या घराण्यातून अब्राम जन्माला. आणि अब्रामाच्या द्वारे एक राष्ट्र, इस्रायल राष्ट्र निर्माण झालं. आणि इस्रायल राष्ट्राच्या द्वारे किंवा इस्रायल राष्ट्रातून इस्रायलचा मसीहा, जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. तर अशा रीतीने इतिहासात देवाने दिलेली भविष्यवाणी, देवाचा तारणाची योजना ही सिद्धीत जाताना आपण पाहतो की कसं देवाने जे वचन दिलं ते इतिहासात कशा रीतीने घटना घडत गेल्या, कशा रीतीने लोक जन्माला येत गेले, मृत्यू पावत गेले, घराणे, वंशावळी, आणि अखेर देवाचा पुत्र कसा जगात आला. आता उत्पत्ती 12 हा एक महत्वाचा शास्त्रभाग आहे जुन्या करारातून, ज्याच्यामध्ये तो महान थोर पुरुष अब्राहम याच्याबद्दलचं वर्णन आहे की जो जुन्या करारातला एक महान असा व्यक्ती होऊन गेला. 40 वेळेस जुन्या करारामध्ये आपल्याला अब्राहमाचा रेफरन्स किंवा संदर्भ आढळतो आणि 75 वेळा नव्या करारामध्ये अब्राहमाचं नाव आपल्याला आढळतं.
मग विचार करा की अब्राम शास्त्राच्या दृष्टीने म्हणजे देवाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे ना. इस्लाम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर नंतर दुसरी महत्वाची व्यक्ती जर कोणती असेल तर ती आहे अब्राम, ज्यांना ते इब्राहिम असं म्हणतात. आणि कुराण शरीफ मध्ये 188 वेळेस अब्रामाचं नाव आपल्याला आढळतं. तर असा व्यक्ती अब्राम हा कोण होता, देवाने त्याला का निवडलं आणि कशा रीतीने तो देवाच्या योजनेमध्ये आला हे आपण आजपासून पाहणार आहोत. पहिला पॉइंट, अब्रामाला पाचारण झालेल्या वेळेची परिस्थिती. जर लिहून घेत असाल तर पहिला पॉइंट, अब्रामाला पाचारण झालेल्या वेळेची परिस्थिती. द सर्कमस्टान्सेस सराउंडिंग द कॉल ऑफ अब्राहम. आता मोशेने आपल्याला अब्रामाचं बॅकग्राऊंड उत्पत्तीमध्ये दिलेलं नाहीये की अब्रामाची पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याचं घराणं कसं होतं, ते लोक कोण होते, परंतु हे आपल्याला नव्या करारात आढळतं. किती आश्चर्याची गोष्ट नाही. प्रेषितांची कृत्याचा 7वा अध्याय आणि वचन 2 आणि 3, ऍक्ट्स चॅप्टर 7 वर्सेस 2 and 3, या ठिकाणी आपल्याला अब्राम कोणत्या घराण्यातला होता याची पार्श्वभूमी आढळते. आणि प्रेषित 7 मध्ये स्टेफनाने केलेलं ते भाषण आहे, त्याला धोंडमार करो, मारून टाकण्यापूर्वीच. आणि त्याच्यामध्ये, त्या भाषणामध्ये तो काय म्हणतो बघा. वचन 2, तेव्हा तो म्हणाला, बंधुजन हो, वडील मंडळींनो ऐका. आपला पूर्वज अब्राहम हरान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असता गौरवी देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले. म्हणजे तो पूर्वी मेसोपोटेमिया देशात होता. आता मेसोपोटेमिया हे पर्शियन गल्फ किंवा आखाती देशामध्ये एक देश आहे आणि त्या ठिकाणी देवाने त्याला दर्शन दिलं. वचन 3, तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात ये. तेव्हा तो खासद्यांच्या देशातून निघून हरानात जाऊन राहिला. मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून आणून सध्या तुम्ही राहता त्या देशात ठेविले. म्हणजे अब्रामाला ज्यावेळेस पाचारण केलं, देवाने दर्शन दिलं, बोलवलं, त्यावेळेस तो हरान किंवा ऊर या देशामध्ये राहत होता. आता हरान प्रांताची किंवा ह्या साईटचा शोध 1854 मध्ये लागला आणि तो शोध लागल्यानंतर त्या ठिकाणाचा बऱ्याचशा गोष्टी उघडकीस आल्या की अब्रामाचा काळ कसा होता, त्यावेळचे लोक कसे होते, त्यांचं राहणीमान, संस्कृती कशी होती. आणि त्याच्यात असं दिसून आलं की हा हरान प्रांत किंवा हरान देश किंवा ऊर हा समृद्ध आता देश होता. त्याच्यामध्ये कुशल कारागीर लोक होते, स्किल्ड क्राफ्ट्समॅनशिप, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा आधुनिक तंत्रज्ञान त्या काळातलं त्याच्यामध्ये होतं आणि सर्व बाबतीमध्ये तो पुढे होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्या काळातला हरान देश, ज्या देशात अब्राम राहत होता, जिथे देवाने त्याला दर्शन दिलं, तो त्या काळातली एक मेट्रोपॉलिटन सिटी होती किंवा एक स्मार्ट सिटी होती असं म्हणता येईल. हे काही छोटंसं खेडेगाव काहीतरी असं नव्हतं, तर हे फार महत्वाचं, मोठं, दळणवळणाचं असं समृद्ध असं ठिकाण होतं बघा. आणि त्या ठिकाणी काय झालं की परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. अशा शहरामध्ये तो राहत, कोणत्या तरी खेड्यात कानाकोपऱ्यात राहत नव्हता, लक्षात घ्या. उत्पत्ती 11 आणि वचन 31, जेनेसिस 11:31, इथं असं लिहिलेलं आहे, मग तेरह आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हरानाचा पुत्र लोट आणि आपली सून म्हणजे आपला पुत्र अब्राम याची बायको साराय यांना बरोबर घेऊन खासद्यांच्या ऊर गावातून कनान देशात जाण्यास निघाला आणि ती येथे जाऊन राहिली.
आता अब्रामाचे वडील आणि त्यांचं घराणं, अब्राम त्याची बायको यांना त्याचे वडील घेऊन ऊर देशातून कनान देशात जायला निघाले. म्हणजे त्या ठिकाणी अब्रामाला देवाने दर्शन दिलं. म्हणजे एक मोठं शहर, महत्वाचं शहर सोडून परमेश्वराने सांगितलं की मी दाखवीन त्या देशात. चॅलेंज किंवा आव्हान हे होतं की जे मोठं शहर, महत्वाचं शहर होतं, सुखसोयी होत्या, सर्व काही होतं, आता असं सोडून निघायचं आहे. हे एक मोठं आव्हान. आता याचं फॅमिली बॅकग्राऊंड अब्रामाचं कसं होतं, पण यांचं घराणं. आता यांच्या घराण्याचे बॅकग्राऊंड मोशाने सांगितलेलं नाही, तर त्याचं प्रकटीकरण यहोशुवाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून यहोशुवाचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि 2रं वचन बघा. जोशुवा चॅप्टर 24 वर्स 2. या ठिकाणी अब्रामाच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल सांगितलेलं आहे. यहोशुवा सर्व लोकांना म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी अब्राम व नाहोर यांचा पिता तेरह आदी करून तुमचे पूर्वज फरात नदा पलीकडे राहत असत व ते अन्य देवांची उपासना करत असत. अब्रामाचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं? अन्य देवांची उपासना करणारे होते, मूर्तीपूजक होते. अब्राम आणि त्याचे वडील आणि ते घराणं हे विदेशी विधर्मी होतं, वेगवेगळ्या देवदैवतांची भक्ती करणारा होतं. आणि ते शहर महत्वाचं, ती संस्कृती, ते देवदैवत, ते सोडण्याचं आव्हान देवाने अब्रामाला केलेलं आहे. किती विशेष आहे. आणि मग पुढे आपण वाचूया वचन 32, उत्पत्ती 11:32. तेरहचे वय 205 वर्षाचे होऊन तो हारान येथे मरण पावला. आता आपण जर वाचलं तर शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की अब्रामाचं वय त्यावेळेस 75 वर्षाचं होतं, ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला पाचारण केलं. त्यावेळेस अब्रामाचे वय हे 75 वर्षाचे होते, असं लिहिलेलं आहे. आता त्या काळामध्ये लोकांचं आयुष्य खूप जास्त होतं आणि म्हणून 75 वय हे आज जसं 30-40 वर्षाचं तसं गणलं जात असे. आता 75व्या वर्षी देवाने अब्रामाला का बोलवलं मला माहित नाही एवढे वर्षात, परंतु ज्यावेळेस अब्राम 75 वर्षाचा झाला त्यावेळेस आकाश पृथ्वीचा निर्माण करत्या देवाने अब्रामाला पाचारण केलं. तर परिस्थिती काय होती? पहिला मुद्दा, पहिला पॉइंट, अब्रामाला पाचारण झालेल्या वेळेची परिस्थिती अशी होती की एक मोठं दळणवळणाचं शहर सोडण्याची त्याला आव्हान केलेलं होतं. चॅलेंज टू लिव्ह अ मेट्रोपॉलिटन सिटी. दुसरं, त्याचं घनगोत देवदैवत संस्कृती सोडण्याचं आव्हान होतं. आणि वयाच्या 75व्या वर्षी म्हणजे अब्राम आणि त्याचं घराणं, त्याचे भाऊ आणि सर्व घनगोत हे त्या देशामध्ये हुब येथे सेटल्ड होते, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. आणि हे सर्व वेल सेट असताना अचानक सोडून एका नवीन देशात जाण्यासाठी परमेश्वर बोलवत होता. जरा विचार करा. समजा तुम्ही एखाद्या शहरात, एखाद्या ठिकाणी सेट आहात आणि अचानक परमेश्वर सांगतो की सर्व सोड आणि मी तुला सांगेन त्या देशात जा, तर कसं वाटेल, नाही का? आता इकडे लक्ष द्या, मुलांमुळे डिस्टर्ब होऊ नका, हे महत्वाचं आहे. वेल सेट असताना देवाने सांगणं की ते सोड आणि मी सांगेन तिकडे चल, हे फार मोठं पाऊल होतं. ही साधी गोष्ट नव्हती. देवाचं ऐकणं, देवाचं आज्ञा पालन करणं आणि तो देव कोण हे माहीत नसताना सुद्धा
कारण अब्राहम लहानपणापासून मूर्तीपूजा करत आलेला. आता त्याचं पाचारण बघा. द कॉल ऑफ अब्राहम, सेकंड पॉइंट. अब्राहमाचं पाचारण, दुसरा पॉइंट. 12 आणि 1. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृग्रह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. किती विशेष आहे, किती विचित्र आहे नाही का. सगळं काही वेल सेट आहे, सेटल झालेलं आहे, आणि अचानक सांगितलं की सर्व सोड आणि मी दाखवेल त्या देशात. आणि कसं वाटलं असेल? समजा आज तुम्हाला जर देवाने सांगितलं सगळं वेल सेट असताना की सगळं सोड आणि मी दाखवीन त्या देशात. आपले गणगोत्र व आपले पितृग्रह सोडून, सर्व सोडून त्याला आणि त्याच्या पत्नीला निघायला सांगितलेलं होतं. पण त्याने काय केलेलं आहे हे आपल्याला 31 आणि 32व्या वचनात वाचायला मिळतं की अब्राम, त्याचे वडील, त्याचे भाऊ आणि सर्वांना घेऊन निघाला. सुरुवात कशी झाली बघा. देवाने सांगितलं की तू आणि तुझी पत्नी फक्त सर्व सोडून निघ, पण तो त्याचे वडील, त्याचे भाऊ बंद आणि सर्वजण घेऊन. आणि याचा परिणाम काय झाला? वचन 31 मध्ये 11व्या अध्यायाच्या, ते हरान येथे जाऊन राहिली. वचन 32, तेराचे वय 205 वर्षाचे होऊन तो हरान येथे मरण पावला. ते हरान येथे जाऊन राहिली 31व्या वचनाच्या शेवटी लिहिलंय. उत्पत्ती 11 आणि 31. त्यांना राहायला सांगितलं होतं का? जाऊन राहिली अंडरलाईन कर. त्यांना जो देश दाखवीन त्या देशात चल म्हणून सांगितलं होतं, पण ते त्या ठिकाणी राहिले, म्हणजे थांबलेत. म्हणजे या ठिकाणी अब्रामाने पूर्ण आज्ञापालन केलेलं नाही. ही सुरुवात आहे, विश्वासाच्या जीवनाची सुरुवात आहे. तुम्ही आणि मी जेव्हा सुरुवात करतो देवाबरोबर चालण्याची, आपण एका रात्रीतून पूर्ण होत नसतो. आपलं अर्धवट समर्पण असतं, अर्धवट विश्वास असतो, है ना, अर्धवट आज्ञापालन असतं. तेच इथं झालेलं आहे. ते अर्ध्या रस्त्यातच थांबलेले आहेत. हारान येथे आल्यावर ते जाऊन तिथे राहिले. कोणी सांगितलं होतं राहायला सांगितलं होतं का? नाही. पण ते थांबले. आणि ज्या वेळेस अर्धवट समर्पण किंवा अर्धवट आज्ञापालन केलं जातं त्यावेळेस काय होतं? 32वं वचन, त्या ठिकाणी अब्रामाचे वडील तेरह हे तिथं मरण पावले. आता अब्रामाला वाटलं असेल की म्हातारे आई वडील आणि त्यांना सोडून आपण कसं काय निघून जायचं, नाही, म्हणून त्यांनी त्यांनाही सोबत घेतलं. पण ती देवाची योजना नव्हती, देवाची इच्छा नव्हती, आणि म्हणून देवाने त्याच्या वडिलांना काढून घेतलं. बघा, अर्धवट आज्ञापालनाचे, अर्धवट समर्पणाचे परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. आपल्याला दिसत नाही, कळत नाही, कारण आपल्याला आपलं पडलेलं असतं की मी हे करणार, मी ते करणार. आणि ह्याच्यामध्ये काय झालं की त्याचे वडील मरण पावले. आता 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात जे सांगितले की परमेश्वराने अब्रामास सांगितले, किंग जेम्स मध्ये म्हटलं तर लॉर्ड गॉड हॅड सेट टू अब्राहम. हॅड सेट, पास्ट टेन्स, म्हणजे पूर्वी अब्रामाला सांगितलेलं होतं. ते पूर्वी कुठं? वचन 31 आणि 32 मध्ये. आणि त्याप्रमाणे म्हणजे हा अब्रामाला कॉल, देवाचं पाचारण कधी झालेलं होतं? 11वा अध्याय 31 आणि 32व्या वचनामध्ये. आणि ते निघालेले होते. आणि हेच प्रेषितांची कृत्ये 7व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात आपण वाचलं की ऊर येथे असताना अब्रामाला देवाने पाचारण केले. आता त्याला एवढं सांगितलं होतं, इकडे लक्ष द्या, किती जण ऐकत आहे. मी दाखवीन त्या देशाला, पण त्या देशाचं नाव सांगितलं नव्हतं. तो देश कुठं आहे हे सांगितलेलं नव्हतं. काहीच डिटेल्स सांगितलेलं नव्हतं. जर तुम्ही प्रार्थना केली असेल की प्रभू माझ्याशी बोल, तर लेकरांमुळे डिस्टर्ब होऊ नका. हे प्रकटीकरण कॅच करा. देवाने त्याला मॅप किंवा नकाशा दिला नव्हता की कोणत्या दिशेला जायचं, कसं जायचं, किती किलोमीटरच्या अंतरावर तो देश आहे, त्या देशाचं नाव काहीच सांगितलं नव्हतं. फक्त जे आहे ते मागे सोडून देवाबरोबर चालायला सांगितलं नव्हतं.
God told him what to leave behind, but not what was ahead, where to go. आता विचार करा, अब्रामाच्या घरच्यांनी, त्याच्या वडिलांनी किंवा इतर लोकांनी, शेजाऱ्या पाजाऱ्याने विचारलं असेल की अचानक हे लोक पॅक करून आता निघालेत, कोणत्या गावाला, कुठं चाललेले, आणि ते म्हटले असेल आम्हाला माहित नाही. काही जणांना खोटं वाटत असेल, काही जणांना गंमत वाटली की तुम्ही निघाले सर्व सोडून, सामान बांधून, आणि कुठं चालले हे माहित नाही. नाही, देवाने आम्हाला सांगितलं. कोणत्या देवाने? कोणता देव असा आहे की कुठं जायचं हे सांगत नाही, फक्त चालला म्हणून सांगतो. बघा, विश्वास कशाला म्हणतात, आणि जे म्हणतात की आमचा विश्वास आहे, तरी त्यांना त्या विश्वासाचा काही फायदा होत नाही, मिळू शकत नाही. म्हणून विश्वास कशाला म्हणतात आणि कसा असतो हे आपल्याला इथून शिकायला नाही. अब्रामाला नकाशा नाही दिला, देशाचं नाव नाही सांगितलं, फक्त निघायला सांगितलं आणि ते निघाले. आणि कोणता देश, कुठं जायचं हे माहीत नसताना सुद्धा निघाले. किती विशेष आहे. आपण निघालो असतो, आपण म्हटलं असं नाही, मला त्या देशाचं नाव, किती अंतरावर, किती दिवस लागते, किती दिवसाचा, आपण सगळे डिटेल वाचून विचारून घेतले असते. आणि इब्री लोकास पत्राचा 11वा अध्याय आणि 8व्या वचनात काय म्हटलंय बघा, हिब्रूज 11:8. अब्रामाच्या बद्दल या ठिकाणी एक कॉमेंट्री आहे. आणि हिब्री लेखकाने काय म्हटलंय, अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते, त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला, विश्वासाने तयार झाला. आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. हिब्री 11 आणि 8. आपण कुठं जातो हे माहित नसताना देखील तो निघून गेला. त्याला माहित होतं का आपण कुठं चाललो? नाही, तरी तो निघाला. कोणीतरी म्हटलं असतं की नाही, मी परत प्रार्थना करतो, परत देवाला विचारतो की नक्की कुठं जायचंय, नक्की त्या देशाचं नाव काय, मी मार्गदर्शन घेतो. पण अब्रामाने विश्वास ठेवला आणि तो विश्वासाने निघाला. म्हणजे आता याच्यावर आपल्याला समजतं की विश्वास काय आहे. फेथ इज नॉट इन अ प्लॅन बट इन अ पर्सन. आमेन. विश्वास हा नकाशावर, विश्वास म्हणजे एक नकाशा किंवा प्लॅन नाही, तर एक व्यक्ती आहे. किती जण आमेन म्हणू शकतो? बेनिफर इकडे लक्ष दे, मुलांमुळे डिस्टर्ब होऊ नका, त्यांना दुसऱ्या घरात बसवा. फेथ इज नॉट इन अ प्लॅन बट इन अ पर्सन. विश्वास एका व्यक्तीमध्ये असतो, नकाशावर नाही. हे फार फार महत्वाचं आहे, फार महत्वाचा प्रकट. म्हणजे अब्राम कुठं चाललेला आहे याच्यापेक्षा अब्रामाचा विश्वास कोणत्या देवावर आहे हे महत्वाचं होतं. त्याचा भरोसा कोणावर आहे हे महत्वाचं होतं. म्हणून विश्वास म्हणजे आपल्याला सगळं देव दाखवतो असं नाही. मला सगळं दाखवल्यावर मी विश्वास ठेवेल. मग विश्वास ठेवायची गरजच काय, मी असं म्हणतो. सगळं समजत नाही, दाखवत नाही, तेव्हाच विश्वास असतो. नाही, पण मला सगळं समजल्यावर, मला देवाने दाखवल्यावर मी विश्वास, मग दाखवल्यावर विश्वासाची गरज काय? बघा, विश्वास एका प्लॅनवर नाही तर एका व्यक्तीवर असतो. आता सगळं काही वेल सेट शहर, बंगले, घर बिर त्यांचे असतील, सगळं काही वेल सेट होतं मोठ्या शहरामध्ये, आणि सगळं सोडून ते निघाले. आणि कुठं चालले हे माहित नाही, देशाचं नाव पण माहित नाही, पुढं काय होईल हे माहित, म्हणजे पूर्णपणे आता देवावर अवलंबून आहेत. म्हणजे त्यांचं संरक्षण किंवा त्यांची सुरक्षा, टोटल सिक्युरिटी कोण आहे? देव परमेश्वर. अब्रामाले विश्वास ठेवला आणि आपण कुठं जातो, चाललो हे माहित नसताना तो निघून गेला. आजकालच्या बिलीवर लोकांनी हजार प्रश्न विचारले असते, है ना, उपास प्रार्थना केले असते की नाही आम्हाला दाखव,
त्या देशाचं नाव, ती दिशा, ते हे आणि तो प्लॅन आणि ते. पण अब्रामाला सांगितल्याबरोबर त्याने सांगितलं आपल्याला निघायचं आणि सगळं पॅकिंग केलं आणि निघालं. त्याला म्हणतात विश्वास. तिसरा पॉइंट, अब्रामाशी परमेश्वराने केलेला करार, द कव्हेनंट विथ अब्राहम. आणि हा करार आपल्याला वचन 2 आणि 3 मध्ये आढळतो. उत्पत्ती 12 वचन 2 आणि 3, जेनेसिस 12, 2 and 3. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याणमूलक हो, तुझे जे अभिष्ट चिंतेतील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतेतील त्यांचे मी अनिष्ट करीन, आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. आता हे डिटेलमध्ये अब्रामाचं, किंवा ज्याला अब्राहमिक कव्हेनंट असं म्हणतात, अब्रामाचा करार, हा डिटेलमध्ये आपल्याला 15व्या आणि 17व्या अध्यायात आढळतो. पण या ठिकाणी वचन 2 आणि 3 मध्ये याचा सारांश, 2 आज्ञा आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या 2 आज्ञामध्ये 3 प्रॉमिसेस आहेत. पहिली आज्ञा आहे की तुझा देश सोडून मी दाखवीन त्या देशात जा, आणि त्याच्याबरोबर 3 प्रॉमिसेस किंवा 3 वचन आहेत की मी तुझ्यातून एक मोठं राष्ट्र करीन, तुला आशीर्वाद देईन आणि तुझं नाव मोठं करीन. हे 3 अभिवचन, 3 प्रॉमिसेस. दुसरी आज्ञा की तुझं गणगोत तुझं घराणं सोड, आणि याच्याबद्दल अजून 3 प्रॉमिसेस किंवा 3 आज्ञा, 3 अभिवचनात दिलेले होते. पहिलं, अब्राम आशीर्वादित होईल. दुसरं, जे त्याला शाप देतील त्याला परमेश्वर शाप देईल, आणि अब्रामाच्या द्वारे पृथ्वीवरील इतर देश, इतर लोक आशीर्वादित होतील, कारण अब्रामाच्या घराण्यातून देवाचा पुत्र जगाचा तारणारा येणार होता आणि आशीर्वादित होणार, आणि ते पूर्ण झाले. आणि म्हणून गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, गलेशियन्स चॅप्टर 3 and verse 8, गलतीकरास पत्र 3 आणि वचन 8. या ठिकाणी पाऊल याविषयी काय म्हणतो आपण जरा वाचू. गलती 3 आणि 8 मध्ये पाऊल असं लिहितो, देव विदेशी लोकांना विश्वासाने नीतिमान ठरविणार ह्या पूर्वज्ञानामुळे, म्हणजे हे देवाला अगोदर माहित असल्यामुळे, धर्मशास्त्राने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली. म्हणजे काय, अब्रामाला सुवार्ता माहित होती? हो. कोणीतरी म्हटलं की मला वाटलं सुवार्ता नव्या करारात. म्हणून सांगतो की नीट लक्ष द्या, आजचा संदेश फार 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 महत्वाचा आहे. कॅज्युअली हसत खेळत ऐकायचा संदेश नाहीये. फक्त शास्त्र आणि तुम्ही, तर हे प्रगटीकरण, तर देवाचा आत्मा तुम्हाला ते प्रगटीकरण. म्हणून बिलकुल डिस्टर्ब होऊ नका. 8वं वचन बघा, या पूर्वज्ञानामुळे धर्मशास्त्राने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली. ही म्हणजे कोणती? त्या वचनात बघ कीर्ती, ही सुवार्ता सांगितली. 8वं वचन, ती अशी की तुझ्यातून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. तू आशीर्वादित तर होशीलच, पण तुझ्यामुळे दुसरे देश, दुसऱ्या देशाचे लोक आशीर्वादित होतील. ही सुवार्ता सांगितली. हे देवाने त्याला प्रगटीकरण दिलं, आणि अब्रामाजवळ बायबल नव्हतं, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रभू येशूने एक दिवशी त्या लोकांना सांगितलं की अब्रामाने माझा दिवस पाहिला आणि आनंद केला. प्रभू येशूचा काळ विश्वासाने त्याने पाहिला. अब्रामाला ही सुवार्ता देवाने अगोदर कळविली. प्रेज द लॉर्ड. आणि तर अब्रामाशी केलेला हा करार. आणि मग आपण वाचतो 4था पॉइंट की अब्रामाचा आज्ञापालन. अब्रामाने आज्ञापालन केलेलं आहे. अब्राम्स ओबिडियन्स. 4th पॉइंट, उत्पत्ती 11:31-32 मध्ये आपण वाचलं की अगोदर तो सर्वांना घेऊन निघाला अब्राम,
पण देवाची इच्छा नव्हती म्हणून त्याचे वडील मरण पावले. ते अर्ध्या वाटेतच सेटल झाले हारान येथे. आणि मग आपण वाचतो उत्पत्ती 12 मध्ये 4थ्या वचनापासून. बघा तुमच्या शास्त्रात उत्पत्ती 12 4थ्या वचनापासून. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला. आता बघा एक वैशिष्ट्य हे अब्रामाची स्टोरी वाचताना तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या वेळ देव अब्रामाशी बोलत होता कधीही अब्रामाने देवाला प्रश्न विचारलाय नाही. कधीही स्पष्टीकरण खुलासा मागितला नाही की असं का तसं का मग कसं होईल काय होईल, कधीच नाही. देव बोलायचा, अब्रामाने तसं केलं. अब्रामाने देवाच्या आज्ञा, हेच तुम्हाला वाचायला मिळतं. आणि म्हणूनच देवाने अब्रामाला निवडलं. मूर्तीपूजाच्या घराण्यातला मूर्तीपूजा करणारा माणूस है ना, देवाची भक्ती करणारे लोक, अशा याच्यातून याला निवडलं का? कारण देवाला माहित होतं की हा जेव्हा मी त्याच्याशी बोलेल तो माझं ऐकेल. कोण त्याचं ऐकल आणि कोण नाही हे देवाला आपल्या जन्मापूर्वी माहित असतं. तुम्ही आणि मी देवाकडे वळण्यापूर्वी माहित असतं की कोण बंडखोरी करील आणि कोण त्याला शरण घेईल. आणि म्हणून त्याची निवड आपल्या जन्मापूर्वी, जगत स्थापनेपूर्वी त्याने केलेली असते. आणि म्हणून 4थ्या वचनात दिलं की परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला. आता इथं अजून एक प्रॉब्लेम. कोणालाच न्यायला सांगितलं नव्हतं, फक्त अब्रामाला सांगितलं होतं. पण हा कदाचित मागा लागला असेल आणि त्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटलं असेल आणि मग तो लोट निघाला. आणि कालांतराने आपल्याला माहिती आहे की लोटामुळे किती प्रॉब्लेम. त्याच्याबरोबर लोट निघाला. हरान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. बघा आजकालच्या भाषेत रिटायर होऊन किती वर्ष झालेले होते, सगळं संपलेलं होतं. आणि अशा वेळेचे लोक म्हणतात आता आम्ही तयार आहे, देवाने कधी आम्हाला घेऊन गेला तरी चालेल. देवाचं कार्य, देवाचं पाचारण कोणत्याही वर्षी होऊ शकतं है ना. देवाचं कॉलिंगला काही वय नाही. 20-25 वर्षाचा असताना, 30-40 वर्ष कधी पण होऊ शकतं. मोशे 80 वर्षाचा झाल्यावर त्याला जळतं धरून घेतलं. आज कोणत्या कमिटीने त्याला सिलेक्ट केलं असतं? त्यांनी सांगितलं असतं की एज बार झालेलं आहे, तुमचं वय होऊन गेलेलं आहे आणि तुम्ही काय मिनिस्ट्री करणार. किती जणांना समजतंय मी काय बोलतो. देवाची निवड ही माणसाच्या निवडीप्रमाणे नसते. आणि देवाने निवडल्यावर कोणीही माणूस ते रद्द करू शकत नसतो. हालेलुया. तिसरी गोष्ट, देव कधी चुका करत नसतो. देव ज्याला निवडतो ते योग्यच लोक निवडत असतो. तो त्यांना घडवत असतो आणि ते परिपूर्ण नसतात, पूर्ण आज्ञा पालन करणारे नसतात. आता बघा देवाने अब्रामाला दर्शन दिलं की तू मी दाखवते त्या देशात जा, आणि तो सगळे फॅमिली घेऊन निघाला. त्याचे वडील बिडील सगळं निघाले आणि मध्येच थांबले हारान येथे. आणि मग शेवटी ते वडील मरण पावले, देवाला त्यांना काढून घ्यावा लागला. आणि मग अब्रामाला आज्ञापालनाचा मार्ग मोकळा. तर अब्राम परिपूर्ण नव्हता, आपण परिपूर्ण नसतो. चुका करतो, अर्धवट आज्ञा पालन करतो, पण तरी देवाने निवडलेलं असतं हे महत्वाचं आहे. हे ध्यानात ठेवायचं की आपलं सिलेक्शन वरून झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 12 वचन 5, वचन 6, वचन 5. आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हरान येथे त्यांनी संपादन केलेली माणसं ही घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. अखेरीस आज्ञापालन केलं, पण नको तो माणूस संगती घेतलेला आहे लोट. बघा कधी कधी रॉंग लोक आपल्या संगती जर असले तर ते अडखळण होऊ शकतात. आणि काही जण म्हणतात मग त्याला काय होतं ही स्टोरी पुढे वाचल्यावर तुम्हाला समजेल की लोटाला घेतल्यामुळे काय झालं. अब्राम ते देशातून शकेमेच्या ठिकाणी एलोन मोरेपाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. वचन 7.
परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. आता दर्शन कसं दिलं आपल्याला माहित नाही. दृष्टांतात दिलं, स्वप्नात दिलं की त्याची वाणी ऐकावी, पण त्याला कळलं की आकाश पृथ्वीचा जगाचा निर्माण करता देव बोलत आहे. ज्या भाषेत आपल्याला कळेल त्या भाषेत देव आपल्याशी बोलत असतो. देव आपल्याला संशयात किंवा चक्कर मध्ये टाकत नाही, समजेल अशा रीतीने बोलत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि अब्रामाने तिथे एक वेदी बांधली. आता बघा, हे पहिलंच रेफरन्स अब्रामाच्या जीवनातलं आपण पाहतो. कारण वेदीवर अर्पण करायचे हे मूर्तीपूजक लोक अब्राम आणि त्याचा घराणा. म्हणून भक्ती ही वेदीवर काहीतरी अर्पणाने केली जाते, मग देव दैवता प्रसन्न होतात हे अब्रामाला माहित होतं. म्हणून त्याने वेदी बांधली आणि त्याच्यावर अर्पण केली, म्हणजे देवाची भक्ती केली. आता ही त्याची सुरुवात आहे. तो त्याच्या पद्धतीने भक्ती करतो. म्हणजे अब्रामाचं आज्ञापालन. आता हे आज्ञापालन करत असताना तो आणि त्याचं घराणं हारान येथे थांबले. आणि त्या ठिकाणी 11:32 मध्ये सांगितलं की अब्रामाचे वडील मरण पावले. आणि त्याच्यानंतर अब्रामाने त्याच्या विश्वासाच्या जीवनाची सुरुवात केली. तर अब्रामाचं सौभाग्य की देवाने त्याला पाचारण केलेलं होतं. देवाने त्याला आशीर्वादित केलेलं होतं आणि देवाने त्याच्याद्वारे एक राष्ट्र निर्माण करण्याचं वचन दिलेलं. हे सर्व देवाने केलेलं होतं. अब्रामाला माहित पण होतं आकाश पृथ्वीचा देव, त्यांचे दैवत वेगळे होते. म्हणजे तारण हे देवाकडून आहे. कोणीतरी म्हणतं की आम्हाला देव सापडला, मी देवाकडे आलो. देव हरवलेला नसतो, तुम्ही आणि मी हरवलेला असतो. देव सापडत नसतो, देवाला आपण सापडत असतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू हरवलेले ते शोधायला आलेला आहे. आपल्याला तो दर्शन देतो, आपल्याला ती समज प्रगटीकरण देतो, आपण विश्वास ठेवायला लागतो आणि आपल्याला कळायला लागतं. हे देव आपल्याला जसं काही त्याच्या आत्म्याने त्याच्याकडे ओढून. म्हणजे सुरुवात ही देवाकडून झाली, अब्रामाकडून नाही. तारणाची सुरुवात तुमच्या आणि माझ्या जीवनात देवाकडून झालेली आहे, आपल्याकडून नाही. लक्षात घ्या. म्हणून पाऊल म्हणतो की ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले. फिलिप्पियरास पहिले पत्र. आरंभ कोणी केला? तुम्ही नाही, त्याने. ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले तो ते शेवटपर्यंत नेण्यास सिद्धीस नेण्यास समर्थ आहे. आता अब्रामाचं सौभाग्य काय होतं की देवाने त्याला बोलवलेलं होतं, त्याला पाचारण केलेलं. त्या पाचारामध्ये अनेक अडचणी आल्या. एक सगळं सेटल झालेला शहरात सगळं सोडायचं आहे, घनघोर आणि मोठं शहर सोडून कोणता देश तो कसा असेल, तिथले लोक कसे असतील माहित नाही, नवीन ठिकाणी जाऊन राहायचं आहे. आणि म्हणून ते पाचारण किंवा आज्ञापालन करण्याचं आव्हान त्याच्या पुढे होतं की विश्वास ठेवण्याचं, विश्वासाने पाऊल उचलण्याचं. म्हणजे देवाच्या पाचारण जरी झालं तरी विश्वासाने ते स्वीकारलं गेलं पाहिजे. आणि जर विश्वास ठेवला तर विश्वास कृतीत आला पाहिजे. समजा देवाने अब्रामाला सांगितलं होतं की तो आपला देश सोडून निघ, आणि त्याने ऐकून जर म्हटलं असतं की नाही आता एवढे वर्ष झालं, माझं वय झालं, आम्ही एवढे वर्ष ठिकाणी सेटल झालो, मला इथंच आशीर्वाद दिला तर आता या वयात कुठं जायचं, कसं जायचं. पण नाही, विश्वास कृती करतो. विश्वास म्हणत बसत नाही माझा विश्वास आहे, माझा विश्वास काहीतरी करतो. आज तुम्ही जर म्हणता विश्वासणारे आहात तर तुमच्या विश्वासाने तुम्ही काय करत आहात, काय मिळवित आहात, तुमच्या विश्वासाने दुसऱ्यांना काय मिळवून देत आहात, विचार करा. विश्वास कृती करतो. God's call requires faith and faith requires action. अब्रामाने कृती केली. अब्राम निघाला, काही प्रश्न विचारले नाही, कोणाला काही उत्तर समाधानकारक दिले नाही. कुठं चालले, काय चालले, कोणत्या देशाला आम्हाला माहित नाही, देवाने सांगितलं, आम्ही निघालो, बस.
देवाने आम्हाला पुढचं काही सांगितलं नाही. पण असं कसं, पण असं कसं देव, मग असं काय, मग तुम्हाला नक्की माहित आहे का, 1000 प्रश्न विचारले. पण अब्रामाने ठरवलं की देव बोललेला आहे ना त्याचं ऐकायचं. विश्वास देवाचा ऐकतो, माणसांचा नाही. विश्वास असा नाही म्हणे त्यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल, मग असं झालं तर, मग तसं नाही झालं तर, याला विश्वास नाही म्हणे. विश्वास आज्ञा पालन करतो. अब्रामाने आज्ञा पालन केलं. आणि अब्रामावर कोणती जबाबदारी होती, दुसऱ्यांना तुझ्याद्वारे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होते, ही जबाबदारी होती की देव त्याला आशीर्वाद देणार होता आणि त्याच्याद्वारे दुसरे लोक आशीर्वादित होणार होते. आणि ही जबाबदारी आपल्यावर आहे. देवाने जर आपल्याला पाचारण केलेलं आहे ख्रिस्त येशूच्या द्वारे, सुवार्ता हे पाचारण आहे, तारणासाठी, देवाकडे वळण्यासाठी. आणि ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला समजताना आपण विश्वास ठेवतो, तेव्हा देवाच्या पाचाराला आपण उत्तर देत असतो, आपण त्याच्याकडे येत असतो. आता मला तुम्हाला विचार द्या की तुम्ही देवाकडे आलेला आहात, सुवार्तेवर, प्रभू ईश्वर तारणावर विश्वास ठेवलेला आहे का? नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही संधी आहे. तर सुवार्तेचं पाचारण आहे, सुवार्थ एक पाचारण आहे की माझ्याकडे परत या, पश्चाताप करा आणि माझ्याकडे या, देव म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण आशीर्वादित होतो. अब्रामाला आशीर्वादित केलं, मग त्याची जबाबदारी होती की दुसऱ्यांना आपण आशीर्वादित होणं, आपल्याद्वारे दुसरे आशीर्वादित होणं, ही जबाबदारी असते. आपण वाचू गलतीकरास पत्राचा 3रा अध्याय. आता कोणीतरी म्हणेल नाही पण हे तर अब्रामाच्या बाबतीत होतं, हे मला कसं लागू, असं जर कोणाला वाटत असेल तर गलतीकरास पत्र, गलेशियन्स 3:7 and 9, वचन 7 आणि 9 या ठिकाणी पौल लिहितो, यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्रामाचे पुत्र आहेत. अब्रामाचे पुत्र कोण आहे? इस्रायल लोक नाही, ते तर आहेच बायोलॉजिकल संतान. पण आपण जे जरी परजातीचे, परदेशाचे, विदेशी, शास्त्राच्या भाषेत विधर्मी, तरी जर देवावर विश्वास ठेवतो, या वचनात सांगितलं की जे विश्वासाचे ते अब्रामाचे पुत्र आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रत्येक विश्वास ठेवणारा, प्रत्येक खरा ख्रिस्ती अब्रामाची संतान आहे. म्हणजे काय म्हणता काय ब्रदर? म्हणून सांगतो की तुमच्या शास्त्रात बघा मी काय म्हणतो. काही जणांना शॉकिंग वाटत असत, कधीच वाचलं नसेल, ऐकलं नसेल. शास्त्रातून चेक करा की मी जे सांगतो ते शास्त्रात आहे का. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच आहे, तेच म्हणजे दुसरे नाही, तेच अब्रामाचे पुत्र आहेत. आणि मग 9वं वचन बघा, गलतीकरास पत्र 3 आणि 9, गलेशियन्स 3:9. आणि त्या 9व्या वचनात काय लिहिलंय बघा, म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. म्हणजे काय, अब्रामाला दिलेला आशीर्वाद आपल्याला मिळतो? हो. किती जण प्रेज द लॉर्ड म्हणू शकतात? किती जण हे समजतंय? हे दिव्य प्रगटीकरण आहे. अब्रामाची जर संतान, तर अब्रामाला दिलेला आशीर्वाद आपोआप आपल्याला लागू आहे, आपोआप इस्रायल लोकांना लागू आहे. म्हणजे काय, आपण पश्चाताप करायचा नाही, देवाकडे वळायचं नाही असं नाहीये. त्यात आपण चर्चला नाही गेलो, घरी बसलो, देवाकडे नाही वळलो, व्यसनाधीन राहिलो तरी आपोआप देव आशीर्वाद देईल, तसं नाहीये. आपल्या पोरं कसेही वागले, काही केलं तरी आपोआप आशीर्वादित करेल, तसं नाहीये. लक्षात घ्या, गैरअर्थ लावू नका. सैतान कधी कधी असे भ्रष्ट बुद्धी लोकांच्या मनात असे विचार आणतो, माहिती का, सुवार्ता विपरीत करतो. म्हणून नीट लक्ष द्या की जेव्हा आपण सुवार्तेची हाक, देवाच्या पाचाराला प्रतिसाद देतो, देवाकडे वळतो, त्यावेळेस आपण आशीर्वादित होतो. आणि आपण आशीर्वाद झाल्यावर आपले मुलं बाळ, आपली संतती आशीर्वादित होत असते.
आज बऱ्याच आई वडिलांच्या प्रेयर रिक्वेस्ट काय असतात? मी पाहिलं एवढ्या वर्षात, पोरांना पुढे करतात, ह्याच्यासाठी प्रार्थना करा, ह्याच्यावर आशीर्वाद, ह्याच्यासाठी प्रार्थना करा. फार क्वचित आई वडील म्हणतात की आमच्यासाठी प्रार्थना कर. किती आई वडील ऐकत आहे? पण आई वडील जर आशीर्वादित असले तर मुलं आशीर्वादित होतील. आशीर्वाद आई वडिलांच्या थ्रू मुलांना जात असतो. फादर्स डे म्हणून खुश होऊ नका. हे मी फादर्सना, मदर्सना, ग्रँडफादर्सना सुद्धा सांगत आहे. अब्राहमाला दिलेला आशीर्वाद 9वं वचन सांगतं की जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो किंवा अब्राहमाचा आशीर्वाद मिळतो. आता अजूनही जर क्लिअर नसेल तर 14 वचन वाचा. गलतीकरास पत्र 3 आणि 14, गलेशियन्स 3:14. ह्यात उद्देश हा 13 पासून आपण वाचू म्हणजे बॅकग्राऊंड कळेल. ज्यांनी कधीच हे वाचलं नाही त्यांना. ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडने देऊन सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की, काय उद्देश आहे? ख्रिस्ताचा मरण वधस्त. अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये किंवा ख्रिस्त येशूच्या द्वारे विदेशी लोकांना मिळावा. आपण इस्रायल आहे का? कोणी इस्रायल आहे का इथं? नाही. आपण विदेशी. अब्राहमाला दिलेला आशीर्वाद विदेशी लोकांना म्हणजे आज आपल्याला मिळावा. म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. म्हणजे जे वचन त्याला दिले ते वचन आपल्याला लागू आहे. हे शास्त्र त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी पण आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्हाला कळतं तुमच्यासाठी तुम्ही तेव्हाच तुम्ही शास्त्र वाचू. आज बरेच लोक शास्त्र का वाचत नाही? ते का म्हणतात आम्हाला टाइम नाही? कारण त्यांचं ते देवाशी कनेक्ट झालेलं नाहीये. देवाशी जर जोडले गेले तर ह्या वचनाचं महत्व त्यांना कळेल. की वचन वाचणं, स्टडी करणं आणि त्याच्यावर मनन करणं हे का महत्वाचं आहे? हे इतकं महत्वाचं आहे. तर अब्राहमाची जबाबदारी ही होती की दुसऱ्यांना आशीर्वादित करणे. आणि तुमची आणि माझी जबाबदारी काय आहे? मत्ती 28:19 मध्ये की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. जे काही मी तुम्हाला शिकवलं ते त्यांना पाळायला शिकवा. आपल्यालाच आशीर्वाद नाही, आपण आशीर्वादित होऊन आपण दुसऱ्यांना आशीर्वाद ठरलं पाहिजे. आपल्या प्रार्थनेने, आपल्या वर्तणुकीने, आपण जे सांगतो, आपण आपल्या वचन सांगण्याने आपण दुसरा आशीर्वाद ठरला पाहिजे. कारण आपण अब्राहमाची संतान आहे. म्हणून मोठी जबाबदारी. पहिला पॉइंट मोठं सौभाग्य काय की अब्राहमासारखं देवाने आपल्याला बोलवलेलं आहे ख्रिस्त येशूमध्ये. अब्राहमासारखं आपण आशीर्वादित झालेलो आहे ख्रिस्त येशूमध्ये. आणि आपली जबाबदारी काय आहे की आपण दुसऱ्यांना आशीर्वादित ठरणं. टू बी अ ब्लेसिंग टू अदर्स. आता ह्याच्यातून आपण काय धडे शिकू शकतो? पहिला धडा हा की इट इज गॉड हू कॉल्ड अब्राहम बाय हिज ग्रेस. अब्राहमाला देवाने त्याच्या कृपेने पाचारण केलेलं होतं. अब्राहम खऱ्या देवाची भक्ती करणारा होता. त्याचे आई वडील खऱ्या देवाची भक्ती करणारे होते असं नव्हतं. ते मूर्तीपूजक होते. पण देवाची कृपा अब्राहमावर. तर तारण हे कृपेने आहे. हा पहिला धडा. पाचारण हे कृपेने आहे. आपलं क्वालिफिकेशन, आपलं घराणं, आपलं शिक्षण, आपण कसं दिसतो ह्याच्यावर देवाचं सिलेक्शन नाही, त्याच्या कृपेवर असतं. दुसरा धडा हा की अब्राहम स्पिरिच्युअल वॉक विथ गॉड डिपेंडेड ऑन गॉड्स फेथफुलनेस. Abraham's spiritual walk with God depended on God's faithfulness. अब्राहमाचं देवाबरोबर वाटचाल हे देव किती विश्वासू आहे देवावर अवलंबून होतं, त्याच्या स्वतःवर नाही. इकडे लक्ष द्या, डिस्टर्ब होऊ नका. तुमचा आणि माझा विश्वास आपण किती विश्वासू राहू याच्यावर नाही, तर देव किती विश्वासू आहे याच्यावर असतो. जर तुमची खात्री झाली की तो विश्वासू आहे, तो देव धोका देणार नाही, तो माझी फजिती करणार नाही, तर तुमचा विश्वास आपोआप स्थिर होईल, वाढेल.
तर अब्रामाचा विश्वास कोणावर होता? देवावर तो होता, पण देवाच्या विश्वासूपणावर, की देव धोका देणार. मी सगळं सोडून निघालोय, मला माहित पण नाही मी कुठं चाललोय, फॅमिली घेऊन, पण तो देव ज्याने मला बोलवलो तो विश्वासू आहे. Praise the Lord. तिसरा धडा हा, की ख्रिस्ती जीवन हा एक विश्वासाचा प्रवास आहे. ख्रिश्चन लाईफ इज अ जर्नी ऑफ फेथ. विश्वासाची वाटचाल आहे. बाप्तिस्मा झाला, चर्च जॉईन झाला आणि संपलं नाही. तिथून तर खरी सुरुवात झाली देवाबरोबर चालण्याची. मग ती सुरुवात, ती वाटचाल आयुष्याच्या शेवटपर्यंत असते किंवा प्रभू येशू येईल तोपर्यंत असते. हे ख्रिस्ती जीवन आहे. हे फक्त चर्चला कनेक्ट व्हायचं, झूम मिटिंगला कनेक्ट व्हायचं, किंवा ते काय कॅमेरा बंद करून बसायचं, उगीच खोटं ब्रदर दाखवायचं आम्ही पण आहोत, असं नाहीये. ही देवाबरोबरची वाटचाल आहे. हे मला दाखवायचं, कोणाला दाखवण्यासाठी नाही. झालं की आम्ही पण आहे, मी पण. अरे तुम्ही पण तर देवाला माहित आहे, मला कशाला दाखवता? देव बघतोय, लोक बघतात आहे, सैतान त्याच्या दोरात बघतात. तर हे तिसरा धडा काय, की ख्रिश्चन लाईफ इज अ जर्नी ऑफ फेथ. ही विश्वासाची वाटचाल आहे, विश्वासाचा प्रवास आहे. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय बघा. हिब्रूज 11 वर्सेस 9 and 10 या ठिकाणी अब्रामाबद्दल काय सांगितलं होतं? इब्री 11, 9 आणि 10. विश्वासाने तो म्हणजे अब्राम वचनाच्या देशात परदेशात राहावे त्याप्रमाणे जाऊन राहिला. कुशाल परदेशात जाऊन राहिला. लोक म्हणतात वेडा माणूस आहे, कुठं चाललो आपण माहित नाही, कुशाल फॅमिली घेऊन निघाला, रिस्क घेतली, सगळं सोडायचं. अरे सगळं सेटल होतं, घरदार होतं, सगळं चांगलं होतं, आणि म्हणे देवाने मला सांगितलं. पण तो विश्वासाने निघाला आणि त्याप्रमाणे जाऊन राहिला परदेशात. त्याच वचनाचे सोबती वारिस इजाक व याकोब यांच्या बरोबर डेऱ्यात त्यांची वस्ती होती. डेऱ्यात किंवा तंबूत, म्हणजे पुढे वाटचाल होते, की कधी पण तंबू काढा आणि चला प्रवास सुरू करा. विश्वासाचं जीवन हा प्रवास आहे. ख्रिस्ती जीवन हा प्रवास आहे, स्थायिक नाहीये. कधी कधी आपण सेटल होतो, स्थायिक होतो, पण देवाबरोबर चालायचं आहे, तो नेत आहे. आणि मग वचन 10, हिब्रूज 11:10, इब्री 11 आणि 10. कारण ज्याला पाये आहेत, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे, अशा नगराची तो वाट पाहत होता. तो म्हणजे अब्राम. म्हणून तिसरा धडा असा, की ख्रिस्ती जीवन हा एक विश्वासाचा प्रवास आहे, जर्नी ऑफ फेथ. आणि चौथा धडा असा, की ख्रिश्चन वॉक इज रूटेड इन द रिलायबिलिटी ऑफ गॉड्स वर्ड. ख्रिस्ती विश्वास हा देवाच्या वचनावर आधारित असतो. देवावर विश्वास म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास. मनोजवर विश्वास म्हणजे त्याच्या शब्दावर विश्वास. मी नाही म्हणू शकत माझा मनोजवर विश्वास आहे, तर तो काय बोलतो त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही. माझा देवावर विश्वास आहे, पण मला नाही वाटत हे वचन माझ्यासाठी, मला नाही वाटत शास्त्रातील माझ्या बाबतीत होईल. म्हणजे देवावरच विश्वास आहे, कारण देवावर विश्वास म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास. प्रेज द लॉर्ड. त्याच्या वचनात जे सांगितलं ते मी कुठेही असो, कोणत्याही परिस्थितीत, त्याने जर सांगितलं तर करणारच, होणारच, हा विश्वास आहे. तर असे काही धडे आपल्याला ह्या अब्रामाच्या वाचनावरून शिकायला मिळतात. तर हे सौभाग्य आणि जबाबदारी, अब्रामाचं सौभाग्य, आपलं सौभाग्य, अब्रामाची जबाबदारी, आशीर्वाद होणं दुसऱ्या राष्ट्रांना, आणि आपली जबाबदारी आपण दुसऱ्यांना आशीर्वाद देणं. आणि अशा रीतीने अब्रामाची वाटचाल देवाबरोबरची सुरू झाली, त्याचा विश्वासाचा प्रवास सुरू झाला. आणि आपलाही हा प्रवास अब्रामाच्या कथेचा सुरू राहील. आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या संदेशाने